अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील रिद्धपूर इथं शालेय बसच्या चाकाखाली आल्यानं 7 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। शनिवारी सकाळी बाजार चौकात ही घटना घडली। विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर बसनं घरी जात होती। बसमधून उतरत असताना चालकानं पुरेशी खबरदारी न घेतल्यानं ती बसच्या चाकाखाली आल्याची प्राथमिक माहिती आहे। या घटनेनंतर रिद्धपूरसह चांदूर बाजार परिसरात हळहळ व्यक्त होत असून शालेय बसच्या सुरक्षेच्या नियमांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। चांदूर बाजार शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या रिद्धपूर येथील बाजार चौकात शनिवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली। ईश्वरी ठाकरे ही चांदूर बाजार येथील आनंद प्रायमरी स्कूलमध्ये पहिल्या वर्गात शिकत होती। शनिवारी शाळा सुटल्यानंतर ईश्वरी शालेय बसने रिद्धपूर येथील आपल्या घरी जात होती। बाजार चौकात बस थांबल्यानंतर ती खाली उतरत असताना चालकाने पुरेशी खबरदारी न घेतल्यानं ती बसच्या चाकाखाली आल्याची प्राथमिक माहिती आहे। अपघातानंतर बस चालकाने ईश्वरीला तातडीनं चांदूर बाजार उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केलं। घटनेची माहिती मिळताच ईश्वरीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली। या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे। दरम्यान पोलिसांनी बस चालक अक्षय खुळसुंगे याला ताब्यात घेतलं असून शिरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या घटनेनंतर शालेय बसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सेवक उपस्थित होता का? बस व्यवस्थापनाकडून सुरक्षा नियमांचं पालन केलं जात होतं का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। पोलिसांच्या तपासानंतर अपघाताची नेमकी कारणं आणि यासाठी कोणाची जबाबदारी आहे हे स्पष्ट होणार आहे। ज्या गाडीत स्कूल बसमध्ये ते येत होती किंवा म्हणजे रोज जात होती त्याच गाडीने त्या मुलीचा आज दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तरी यासाठी प्रशासन आणि जे स्कूल बसवर आहे जे स्ट्रिक्ट म्हणजे कारवाई व्हायला पाहिजे आणि काही गोष्टी रिस्ट्रिक्शन असे द्यायला पाहिजे शासनाने, जसं स्कूल बसवर एक कंडक्टर म्हणून मदतनीस आणि मुलांना गेटपर्यंत किंवा रूटच्या साईडनं करून आणि यांचे जे ट्रिपा आहे म्हणजे एका गाडीला 3-3, 4-4 तर याच्यावरही रिस्ट्रिक्शन आणून शासनाने याच्यावर त्वरित म्हणजे कारवाई करायला पाहिजे। आणि